नमस्कार, माझे नाव सिद्धेश भालचंद्र भुसाने असून मी कळंबली नवी मुंबई येथे राहतो आणि माझे वय 39 वर्ष आहे. अरुणोदय राज्याध्यक्ष आयोजित मनाच्या श्लोकांवर आधारित स्पर्धेत मी भाग घेतला आहे. अरुणोदय राज्याध्यक्ष यांच्या मनाच्या श्लोकांचे काही व्हिडिओज मी बघितले, परंतु मला त्यातील मनाचे श्लोक क्रमांक 2 हा आवडला आहे आणि हा श्लोक आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. या श्लोकाच्या सुरुवातीला संत रामदास स्वामी म्हणतात, हे मना तू नेहमी भक्तीच्याच मार्गावर चाल. भक्ती करणे म्हणजे फक्त देवाचीच भक्ती करणे असे नाही, तर आपण चांगल्या विचारांची, चांगल्या कृतीची देखील भक्ती करू शकतो. 10वीच्या एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर त्याने वर्षभर भक्तिभावाने म्हणजेच मन लावून आणि एकाग्रतेने अभ्यास करायला हवा. या श्लोकाची दुसरी ओळ आहे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. एखादे काम आपण जर भक्तिभावाने केले तर परमेश्वर त्यास मदत करतो. समजा 10वीतील एखाद्या विद्यार्थ्याने वर्षभर भक्तिभावाने म्हणजेच मन लावून एकाग्रतेने अभ्यास केला तर परीक्षेच्या वेळेस त्याला देवासमोर उभे राहून, देवा मला चांगल्या मार्काने पास कर हा, अशी सांगायची गरजच भासत नाही, कारण देव त्याला आपोआपच मदत करतो. या श्लोकाची तिसरी ओळ आहे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. म्हणजेच आपण वाईट गोष्टींचा त्याग करायला हवा. आपल्यातील बरेच जण चिप्स खाऊन रस्त्यावर त्याचे रॅपर्स असेच टाकून देतो, कोल्ड्रिंक पिऊन कोल्ड्रिंकच्या बाटल्या रस्त्यावर टाकून देतो. या सर्व वाईट गोष्टी आहेत. 26 जुलै 2005च्या पुरास हेच प्लास्टिक कारणीभूत ठरलं होतं. शिवाय गायीच्या पोटात देखील प्लास्टिक आढळल्याच्या बातम्या आपण वाचतो. या श्लोकाची चौथी ओळ आहे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे आपण चांगल्या गोष्टी आत्मसात करायला हव्या. एखादा चित्रपट पाहताना जर त्यात फॉरेनचं दृश्य दिसलं तर आपण लगेच म्हणतो, वा किती सुंदर आणि स्वच्छ आहे तो देश. पण त्या देशात रस्त्यावर कचरा टाकल्यास दंड आकारण्यात येतो, या गोष्टीकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. आपणही आपल्या देशात रस्त्यावर कचरा नाही टाकला पाहिजे, भरपूर झाडं लावली पाहिजेत, प्रदूषण टाळलं पाहिजे. त्यामुळे आपली पृथ्वी पुन्हा एकदा हिरवीगार होऊ शकेल. माझा श्लोक आणि त्याचा अर्थ जाणून घेतल्याबद्दल धन्यवाद.